कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांचे चिरंजीव तथा मनसे नेते अमितजी ठाकरे हे माहीम मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत। तरी माननीय अमितजी ठाकरे यांना या निवडणुकीत मोठा विजय प्राप्त व्हावा आणि भविष्यात त्यांना राज्यात मोठे पद मिळावे या कारणाने ठाकरे घराण्याची कुलदेवता श्री कोणसाई देवी नागशेतपाली येथे शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी ठीक 9 वाजता कुलदेवीची महापूजा आणि महायज्ञ सोहळा पार पडलाय। साईनाथ धुळे अध्यक्ष रोहा तालुका मनसे यांच्या नेतृत्वाखाली ही महापूजा संपन्न झाली। यावेळी प्रमुख उपस्थित रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर व रोहा तालुका महिला सेना अध्यक्षा दीपश्री घासे आणि सुधागड तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष भावेश बेलोसे, प्रभाकर तांडेल, सागर कदम, नरेश भंडारी, आदेश पारंगे तसेच या पूजेसाठी यजमान दाम्पत्य संजय कदम व पल्लवी कदम आणि तमाम मनसे सैनिकांच्या समवेत वेदोक्त पुरोहित श्री शैलेश स्वामी यांच्या हस्ते ठाकरे कुलस्वामिनी आई कोणसाई मातेचरणी महायज्ञ सोहळा पार पडलाय। या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील सर्व मनसैनिक, रोहा तालुका अध्यक्ष माननीय श्री साईनाथजी धुळे, त्यानंतर महिला अध्यक्ष दीपश्रीताई घासे आणि सुधागड तालुका विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष भावेशजी बेलोसे या सर्वांच्या उपस्थितीत ठाकरे घराण्याची कुलस्वामिनी श्री कोणसाई माता यांच्या चरणी महाभिषेक आणि महायज्ञ सोहळा आज या ठिकाणी पार पडत आहे। विधानसभा निवडणुकीत प्रथमतः ठाकरे घराण्याचे तिसरे वारसदार या ठिकाणी आमदारकीला उभे आहेत आणि या आमदारकीला अमित ठाकरे यांना भरघोस मतांनी विजय मिळावा आणि त्याचप्रमाणे भविष्यात त्यांना महाराष्ट्र मंत्रिपदातील कॅबिनेट मंत्रिपद मिळावं याकरता या अनुषंगाने या ठिकाणी आज महायज्ञ सोहळा या रोहा तालुका आणि रायगड जिल्ह्यातील सर्व तमाम सैनिकांनी या ठिकाणी आज आयोजित केला आहे। आज सर्वांना माहितीच आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रभर उमेदवार या विधानसभेमध्ये उमेदवार दिलेले आहेत। त्या अनुषंगाने माहीम मतदारसंघातून पहिल्यांदाच अमितजी ठाकरे हे उभे आहेत। तर आम्ही आज इथे नागशेत इथे आज ठाकरे घराण्याची जी कुलस्वामिनी आहे आई कोणसाई देवी त्यांच्या चरणी एक नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहे की आई कोणसाई देवी की येत्या विधानसभेमध्ये अमित साहेब ठाकरे हे भरघोस मतांनी विजय होऊ दे, या अनुषंगाने आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी आलेलो आहे।